या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सायन पनवेल महामार्गावरती सध्या वाहतूक कोंडी झालेली आहे। पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ही गर्दी बघायला मिळते। तर आज सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक प्रवासी कर्जत लोणावळा या ठिकाणी जाण्यासाठी आता गर्दी बघायला मिळते। त्यामुळे सायन पनवेल मार्गावरती जर प्रवास करणार असाल तर तुम्हाला ही बातमी बघून जावं लागेल, कारण सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक बघायला मिळतोय। आज सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक आणि प्रवासी कर्जत लोणावळा या ठिकाणी जाण्यासाठी गर्दी बघायला मिळते। काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आणि यानंतर आज सायन पनवेल महामार्गावरती आता सध्या वाहतूक कोंडी बघायला मिळते। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरती खंडाळा बोरघाटात वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे। दरम्यान वीकेंडमुळे अनेक मुंबईकर घराबाहेर पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती सुद्धा ट्रॅफिक बघायला मिळतोय। वाहतूक जी आहे ती काहीशी मंदावलेली आणि पुण्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। तर इकडे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू झाला आणि हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते हे आता पाण्याखाली गेलेले आहेत। पाणी साचल्यामुळे नालेसफाईवरून सुप्रिया सुळेंनी निशाणा साधलेला आहे। आपण बघतोय मुंबईसह अनेक भागामध्ये पाऊस बघायला मिळतो। इकडे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसानंतर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। त्यामुळे नालेसफाईवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नालेसफाईवरून सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आपण दृश्य बघतोय, रस्त्याला अगदीच तळ्याचं स्वरूप आपल्याला बघायला मिळत आहे। सचिन तोंडकर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सचिन, आपण बघतोय पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यांना अगदी तलावाचं स्वरूप आल्याचं बघायला मिळत आहे। खरं आहे, थोड्या वेळासाठी पाऊस झालेला आहे, मात्र थोड्या वेळासाठी झालेल्या पावसाने पिंपरी चिंचवडमधील जे सांडपाण्याचं नियोजन आहे ते पूर्ण वेळ विस्कटून गेलेलं आहे। रस्त्यावरती पाणी साचले, काही ठिकाणी मोटरसायकली पाण्याखाली गेल्यात, रस्त्यावरती वाहतूक मंदावली आहे, वाहतूक करणं अवघड झालेलं आहे। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी जे नालेसफाई असेल किंवा याच्या वारंवार बैठका झाल्या, मात्र आजच्या एक थोड्या वेळासाठी झालेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नियोजन किती ढिसूळ आहे हेच निदर्शनास आलेलं आहे। स्टुडिओ अगदीच हा खरं तर रस्ता हा एरवी रहदारीचा रस्ता आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं दिसतंय। वाहतुकीवरती याचा काय परिणाम झालाय? वाहतूक विस्कळीत झाली आहे। रस्त्याला पाणी असल्यामुळे गाड्या घालणं अवघड झालेलं आहे। काही ठिकाणच्या रस्त्यावरील मोटरसायकल किंवा पार्किंग केलेल्या मोटरसायकल सुद्धा पाण्यात बुडलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे, वाहतूक करणं या ठिकाणी अवघड झालेलं आहे। खरं तर या आधी सुद्धा पाणी आता साचेल आपल्याला बघायला मिळते, मात्र नालेसफाई केल्याचा दावा केला होता तो आता फोल ठरलेला दिसतोय। नालेसफाईचा दावा केला होता किंवा नालेसफाईबाबत वारंवार बैठका घेतल्या जातात, त्याबाबत माहिती दिली जाते, मात्र थोड्या वेळासाठी त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे। आणि असं असतानाही अगदी थोड्या वेळ पडलेल्या पावसामध्येच हे जे संपूर्ण नियोजन आहे महानगरपालिकेचं नालेसफाईचं ते विस्कटून गेलेलं आहे। त्यामुळे कशा पद्धतीने हे नालेसफाई केली होती किंवा कशा पद्धतीने हे नालेसफाईचं नियोजन केलं होतं याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान सुप्रिया सुळेंनी सुद्धा एक ट्विट केलं, आपण बघूया नेमकं त्या काय म्हणतात। हिंजवडी फेज 2 परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ आणि इतर अनेक भागात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय आणि या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते। इथल्या नालेसफाईसारखी कामं वेळेत होण्याची गरज आहे, परंतु ही कामं वेळेत झालेली दिसत नाहीयेत। MIDCने याबाबत तातडीने लक्ष घालून भविष्यात पाणी साठवून नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचं त्यात म्हटलेलं आहे।